कामगार दिनाचं औचित्य साधून माकपच्या वतीनं काढण्यात आलेल्या श्रम सन्मान पदयात्रेनं श्रमिकांचा हुंकार दिला। माकपच्या वतीनं आंतरराष्ट्रीय कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि सोलापूर महानगरपालिका वर्धापन दिनाचं औचित्य साधून भव्य श्रम सन्मान पदयात्रा आणि जाहीर सभा उत्साहात पार पडली। प्रचंड मोठं संकट आणण्याचं काम आपल्या देशाच्या सरकारने केलं। नोव्हेंबर 2025 मध्ये या देशामध्ये 4 श्रमसंहिता अंमलात आल्याचं घोषित केलं, ज्याच्यामध्ये श्रमिक आणि कामगारांच्या अधिकाराचा हनन होतोय, त्यांच्या अधिकाराची पायमल्ली होती असं म्हणणं या देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटना, स्वतंत्र फेडरेशन आणि सरकारी कामगार संघटना यांचं होतं। या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार कॉम्रेड नरसाई यादव मास्तर, C2चे राज्य महासचिव कॉम्रेड M.A. शेख, गोदूताई परुळेकर नगर इथं माकपचे जिल्हा नेते कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांची प्रमुख उपस्थिती होती। दत्तनगर येथील आंध्र दत्त चौकातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि हातात लाल झेंडे घेऊन पदयात्रेला सुरुवात झाली। पद्मशाली चौक, कोटफाडी चौक, तानाबाना चौक मार्गक्रमण करत ही पदयात्रा दत्तनगर येथील लालबावटा कार्यालयात समारोपाला पोहोचली। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर, सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।